कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मामू ठाकरे मामू ठाकरे ममतानी ठाकरे ममतानी ठाकरे अरे मामू ठाकरे खालिद ठाकरे खालिद ठाकरे अरे कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला. आज या ठिकाणी कोकणी माणसांचा, कोकणी माणूस आणि मराठी माणसाचा अपमान करणाऱ्या उद्धव ठाकरेंचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. आज या मराठी माणसांचा कैवार आम्हीच घेतोय असा आव आणून मुंबईमध्ये वावरणाऱ्यांना विसर पडलाय की ह्या मुंबईमध्ये ही जी चाकरमान्यांची मुंबई आहे त्याच्यामध्ये कोकणी माणसाचा वाटा किती मोठा आहे. आणि निवडणुका आल्यात म्हणून मराठी माणसांचा कैवार घेणारे परंतु सोयीस्करपणे एखाद्यावर टीका करणारे अशा उद्धव ठाकरेंचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला. अरे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे मामू ठाकरे मामू ठाकरे खालिद ठाकरे खालिद ठाकरे ममतानी ठाकरे ममतानी ठाकरे. आज या वरळी नाका परिसरामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या 65 विधानाचा निषेध करण्यासाठी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टी मुंबईचे सरचिटणीस राजेश कांगणेजी, राजेश शिरवाडकरजी, या विधानसभेचे संयोजक दीपक सावंतजी, मंडल अध्यक्ष आरतीताई पुगावकर, शैलेंद्र सिंग, मित्रांनो, कालपासून आपण विविध समाज माध्यमावर चर्चा पाहतोय आणि चर्चेतून एकच दिसून आलेलं आहे, या उद्धव ठाकरेंनी आदरणीय अमित साटम साहेबांचा अपमान केलेला नसून समस्त कोकणवासियांचा अपमान केलेला आहे. या उद्धव ठाकरेंना माहिती नाही या साटम नावाचं महात्म्य काय आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल या कोकण भूमीला देवभूमी म्हटलं जातं. या देवभूमीमध्ये सद्गुरु शंकर नारायण साटम महाराज आहेत. आज महाराष्ट्रामध्ये साटम महाराजांचे लाखो भक्त आहेत. ह्या येत्या निवडणुकीमध्ये हे आमचे हिंदुत्ववादी भक्त हे उद्धव सेनेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि मित्रांनो, स्वातंत्र्यानंतर आपण पाहिलं असेल की या देशामध्ये पद्मश्री पद्मविभूषण कोणाला जास्त मिळाले, तो जास्त वरचा क्रमांक हा कोकणवासियांचा आहे. आणि हे उद्धव ठाकरे आम्हाला काय शिकवतात. अहो, हे उद्धव ठाकरे आमच्या जवळ येण्याच्या पूर्वी या कोकणामध्ये आमच्या देवगडमध्ये अप्पा गोगटे आमदार होते. आमच्या रत्नागिरीमध्ये साहित्यकार कुसुमताई अभ्यंकर, शिवाजीराव गोतार, गुहागरमध्ये तात्या नातू, हे शिवसेने, हे उद्धव ठाकरे सेना आमच्या जवळ येण्याच्या पूर्वी आमचे आमदार होते. तेव्हा हे यांची सेना कुठेच नव्हती. आणि हे आम्हाला काय शिकवत आहेत. हे उद्धव सेनेचा पहिला आमदार आणि पहिला नगरसेवक जनसंघाचं समर्थन घेऊनच ह्या मुंबापुरीमध्ये निवडून गेले. आणि म्हणून मित्रांनो, मी ह्या मुंबईतील सर्व कोकणवासियांच्या वतीने
ह्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या बगलबच्च्यांचं मी जाहीर निषेध करतो आणि ह्या हिंदुत्ववाद्यांचा अपमान करणाऱ्या ह्या उद्धव सेनेच्या बगलबच्च्यांना ह्या जी साऊथ वॉर्ड ऑफिस मध्ये आतमध्ये काय आपण बाहेरही त्यांना फिरकू देणार नाही असा मी आपणाकडून विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कोकण. यानंतर राजेश शिरवडकरजी म्हणजे आपण पाहिलं की कशा प्रकारे कोकणी माणूस चिडलेला आहे आणि या मतांचं आणि कुणाच्या एका विशिष्ट प्रवर्गाचं लांबूल चालन करण्यासाठी अजून कुठल्या थराला जाणार आहेत ते माहीत नाही आणि याच संदर्भात आपल्याला संबोधित करणार आहे राजेश शिरवडकरजी जे भारतीय जनता पार्टीचे मुंबईचे महामंत्री. घोषणा तुम्ही ऐकलेल्या आहेत सगळ्यांनी. कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला आणि खरंच या 16 तारखेनंतर हे दृश्य आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल. खर तर याच कोकणी माणसाने या शिवसेनेची मुहूर्तमेढ या मुंबईमध्ये रोवली आणि त्याचा झंझावात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाने संपूर्ण महाराष्ट्रभर या कोकणी माणसाच्या जीवावरती त्यांच्या शिवसेनेचा वटवृक्ष केला. परंतु आता ज्वलंत हिंदुत्वाचे पुरस्कार करणारे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आता राहिलेले नाहीत. त्यांचे विचार संपवण्याचं काम त्यांच्या पुत्राने केलं. हिंदुत्वाचा विचार सोडला. हिंदुत्वाची अंगावरती असलेली शाल, भगवी शाल ती बाजूला केली आणि आता मतांच्या लांगुल चलनासाठी त्यांना कोकणी माणूस नकोय, त्यांना उमर खालीच पाहिजे. ममदानी सारख्या नेत्यांचे जे बगलबच्चे आहेत त्यांची मतं पाहिजेत आणि कोकणी माणसाचा अपमान करण्याचं काम कालच्या पत्रकार परिषदेमध्ये तारा आणि सितारा या दोन बंधूंनी जी पत्रकार परिषद घेतली, तारा आणि सिताराच बोलायला लागेल. 20 वर्ष ज्या नेतृत्वासाठी संघर्ष त्या लोकांनी केलं, स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी वेगवेगळे झाले. 20 वर्ष एकमेकाचं तोंड बघत नव्हते. एक कन्फ्युजन होता आणि एक दुसरा करप्शन होता. कन्फ्युजन जो होता तो जणू सभेमध्ये लावा रे तो व्हिडिओ, त्यांचे ते सगळे व्हिडिओ आता संपले आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही, दाखवण्यासारखं काही नाही. आणि जे करप्शन बहादर आहेत त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे मुंबईमध्ये. त्यांना हे कळून चुकलंय. मराठी माणूस जागा झालाय. कोकणी माणसाच्या जीवावरती तुम्ही एवढी वर्ष राज्य केलं. कोकणी माणसांनी नुसतं घाम नाही तर तुमच्या संघटनेसाठी रक्त सांडलं आणि तुमची संघटना उभी केली. आज त्या कोकणी माणसाच्या नावावरनं तुम्ही टोमणे मारता. हे टोमणे बहादर आज एकत्र आले का तर ह्यांना मुंबई महानगरपालिकेची तिजोरी दिसते. गेली 25 वर्ष भ्रष्टाचाराचं कळस केलं, मुंबईकरांना वाऱ्यावर सोडलं आणि कोकणी माणसाकडे दुर्लक्ष केलं आणि काल त्याचा प्रत्यंतय आपल्याला त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये आलं. अहो, एखाद्याला जर तुम्हाला त्याचे विचार खोडता येत नसेल, आमचे मुंबईचे अध्यक्ष सन्माननीय अमित साटमजी काय बोलले, तुमच्या 25 वर्षाचा भ्रष्टाचाराचा पाडा ते वारंवार प्रसार माध्यमांकडे मांडतात. अहो, तुम्ही त्याच्यावरती बोला. ते जर भ्रष्टाचार तुमच्या लोकांसमोर मांडतायत, लोकांसमोर मांडून त्या लोकांना सांगतायत, मग तुम्ही जर भ्रष्टाचार केला नसेल तर तसं सांगा ना. तुम्ही वाटेल ते एवढी मोठी प्रेस कॉन्फरन्स मध्ये
तुम्ही काय बोलता? आडनावाचा अपमान करता. आमचे मुंबईचे अध्यक्ष, तुम्ही 25 वर्ष जे काही या मुंबईपुरीला लुटलेलं आहे, या मुंबईकरांना त्रास दिलेला आहे, ते वारंवार लोकांसमोर सांगतात. अरे जर तुम्ही खरंच काम केलं असेल तर ती कामं सांगा. तुम्ही स्थगिती बहादर आहात. ज्या वेळेला तुमचं सरकार आलं होतं माननीय उद्धवजी, त्यावेळेला घरात बसून तुम्ही सरकार चालवलं. 2.5 वर्ष घरात बसवलं होतं माझं कुटुंब माझा परिवार करून, आणि या मुंबईला आणि या महाराष्ट्राच्या जनतेला वाऱ्यावर सोडून दिलं होतं. तुम्ही घरात बसून फेसबुक लाईव्ह वरती येऊन तुम्ही गरम पाणी प्या एवढंच बोलले होते, आणि भ्रष्टाचाराचं कळस देखील कोविडच्या काळामध्ये तुम्ही केला होता. आणि म्हणून ते सगळे तुमची पाप, 25 वर्षाची भ्रष्टाचाराची पाप जनतेसमोर मांडण्याचं काम अमित साटम यांनी केलं, आमच्या मुंबईच्या अध्यक्षांनी केलं. अहो त्याच्यावरती बोला. ज्या मुंबईमध्ये कोकणी माणसांनी तुम्हाला उभं केलं, त्या कोकणी माणसाचा अपमान कधीच हा कोकणी विसरणार नाही. आणि आता मुंबई म्हणजे तुम्ही नाही, महाराष्ट्र म्हणजे तुम्ही नाही, मुंबई म्हणजे महायुती. आणि या महायुतीची ताकद तुम्हाला येणाऱ्या 16 तारखेला दिसेल. तुमच्या पायाखालची वाळू निघून गेलेली आहे, आणि त्यामुळे पत्रकार परिषदेमध्ये देखील असे 65 वक्तव्य तुम्ही करता. हा कोकणी माणूस आता जागा झालेला आहे. या मुंबईमध्ये, संपूर्ण मुंबईमध्ये मोठ्या संख्येने कोकणी माणूस राहतो. त्याची ताकद तुम्हाला दिसल्याशिवाय राहणार नाही. आणि एवढंच बोलतो, आता कोकणाला विसरा, महाराष्ट्राच्या जनतेला पण विसरा. कारण का महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला विधानसभेमध्ये दाखवून दिलेलं आहे, तुम्हाला विसरलेले आहेत. कारण घरात बसून तुम्ही ज्या पद्धतीने सरकार चालवत होतात, 2.5 वर्षामध्ये उद्धवजी या महाराष्ट्राच्या जनतेसाठी फक्त 2.5 तास तुम्ही मंत्रालयात गेलात. कठीण परिस्थिती असताना, लोक मरत असताना, उपाशी राहत असताना तुम्ही फेसबुक लाईव्ह वरती येत होतात. आणि आता महानगरपालिकेच्या मलिद्यासाठी, महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तुम्ही काँग्रेसची देखील हात मिळवणी केलेली आहे. ती छुपी हात मिळवणी आहे. पण मनसे बरोबर तुम्ही गेलात. जो बंद पडलेला इंजिन आहे त्याच्यातून नुसतं धूर निघाल्याशिवाय काय राहत नाही, अशा बंद पडलेल्या इंजिना बरोबर तुम्ही गेलात. आणि तारा आणि सितारा सारखी तुमची कालची प्रेस कॉन्फरन्स, त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये मुद्देसूद काहीतरी बोलायचं होतं, मुद्दे मांडायला पाहिजे होतं. येणाऱ्या निवडणुकीनंतर आम्ही काय करणार आहोत मुंबईकरांसाठी, मुंबईला कशी स्वच्छ करणार आहे, मुंबईचे विकास काय करणार आहे, आणि मुंबईला सुरक्षा कशी देणार आहे. तुम्ही मुंबईला सुरक्षा देऊ शकत नाही. माननीय उद्धवजी, तुम्ही मुंबईला सुरक्षा देऊ शकत नाही. कारण तुमच्या मिरवणुकीमध्ये जे बॉम्बस्फोटचे आरोपी आहेत, त्या आरोपी पाकिस्तानचा झेंडा नाचवताना आम्ही पाहिलेलं आहे, मुंबईकरांनी पाहिलेलं आहे. पाकिस्तान जिंदाबाद बोलणारे तुमच्या बरोबर आम्ही पाहिलेले आहे. आणि ज्यांनी या मुंबईमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले, त्याला वाचवण्यासाठी तुमचे साथीदार अर्ध्या रात्री कोर्टाचे दार ठोकायला गेलेले आहेत. त्यांच्या बरोबर जाऊन त्यांच्या मांडीला मांडी लावून उद्धवजी तुम्ही बसलेले आहात. मुंबईची जनता जागृत आहे, मुंबईची जनता सुजाण आहे. आणि तुम्ही जे चालवलेलं मुंबई महानगरपालिकेसाठी जो तुमचा अट्टहास चाललेला आहे, तुम्हाला खूप वाटतंय की मुंबई महानगरपालिका आता हातातून जाणार. हो, नक्कीच जाणार. कारण तुम्ही ज्या लोकांबरोबर चाललेला आहात ते मुंबईला कधी सुरक्षित होऊ देणार नाही. मुंबईचे शकल करणारे अशी लोक तुमच्या बरोबर येऊन बसलेली आहे. आणि म्हणून मुंबईला सुरक्षा देण्यासाठी आमचा हा कोकणी माणूस तुमच्या विरोधात आजपासून शंखनाद करतोय. मुंबई मधला मराठी माणूस, मुंबई मधला कोकणी माणूस, हा आमचा अपमान आम्ही कधी सहन करणार नाही. आणि ही चेतावणी देण्यासाठी आज आमचा कोकणी माणूस तुमच्या विरोधात इथे रस्त्यावरती उतरलेला आहे. यापुढे अशा पद्धतीचं वक्तव्य तुम्हाला भारी पडणारच आहे.
येणाऱ्या 16 तारखेला हा कोकणी माणूस तुम्हाला दाखवून देईल. जर कोकणी माणूस तुम्हाला डोक्यावरती बसवू शकतो तो कोकणी माणूस तुम्हाला डोक्यावरून खाली उतरवू देखील शकतो. आणि या मुंबापुरीमध्ये येणाऱ्या महानगरपालिकेच्या 16 तारखेला रिझल्टच्या वेळेला महापौर हा आमचा महायुतीचाच असेल. कारण संपूर्ण कोकणी माणूस मराठी माणूस हा महायुती सोबत आहे. त्यामुळे ही चेतावणी आहे. तारा आणि सितारा आपल्याला ही चेतावणी आहे. पुढे बोलताना तुम्ही मुंबईकरांना एक विजन द्या. तुम्ही मुंबईकरांना विजन द्या तुम्ही काय करणार आहात. कारण अमित साटम यांनी तुम्ही 25 वर्षामध्ये काय काय केलेलं आहे, काय काय कसं लुटलेलं आहे मुंबईकरांना, त्याचा पाडा वाचलेला आहे. त्याच्या विरोधात काहीतरी बोला. उगाच कोकणी माणसाचा अपमान कशासाठी करता हा आमचा सवाल तुम्हाला आहे. आणि यापुढे जर कोकणी माणसाचा कोणी अपमान करत असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही. उद्धवजी, राजजी, आम्ही तुमचा जाहीर निषेध करतो. आणि यापुढे कोकणी माणूस तुमच्या या अशा वल्गनानं किंवा तुम्ही जे आमचा अपमान केलेला आहे त्याचा धिक्कारच करेल, धिक्कारच करेल, धिक्कारच करेल. कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, अरे कोकणी माणूस भडकला, उद्धव ठाकरे टरकला, अरे कोकणी माणूस भडकला. उद्धव ठाकरे टरकला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.